आज आपण फक्त 2 चमचे तुपाचा वापर करून दुधामध्ये रवा भिजवून पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने बिना पाकाचे रवा लाडू बनवणार आहोत। बऱ्याच वेळेला काय होतं की बिना पाकाचे जे रवा लाडू आहेत ते खाताना कचकच लागतात, पण हे जे लाडू आहेत ते खूपच छान तोंडात टाकताच विरघळणारे अतिशय मऊसूत असे हे रवा लाडू तयार होतात। रेसिपी खूप सोपी आहे, खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत। स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी येथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता हा रवा 0 साइजचा घेतलेला आहे, एकदम बारीक असा रवा घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे। आता हे जे दूध आहे ते रव्यामध्ये थोडं घालत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर एकूण इथे मला अर्धी वाटी दूध आणि थोडंसं एक 2 ते 3 चमचे एक्स्ट्रा दूध लागलेलं आहे आणि चांगलं असं हे आता मी मळून घेते। तर थोडं लागत अंदाज घेत इथे आपल्याला दूध घालायचं आहे। तर हे पहा, सगळं दूध घातलेलं आहे आणि आणखीन 2 ते 3 चमचे एक्स्ट्राचं दूध घालून आता हे चांगलं मी मळून घेते। याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने हे मी चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एक 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे। गरज वाटल्यास थोडंसं तूप तुम्ही यामध्ये घालू शकता, पण आता याची त्याला काही गरज वाटत नाही। तर आता हे 10 मिनिटं साईडला ठेवून देते। 10 मिनिटं झालेली आहेत आणि 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रवा चांगला असा फुललेला आहे। त्यासाठीच आपण एक 10 मिनिटं हे साईडला ठेवून दिलं होतं। 10 मिनिटानंतर याच्या अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि याला चपटा असा आकार द्यायचा आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने पुरी जशी आपण बनवतो तशी छोटी छोटी पुरी मी बनवून घेते। तर हे पहा, थोडासा गोळा मी ते काढून घेते आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेते। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करायलाही विसरू नका। तर हे पहा, अशा पद्धतीने गोळा करून याला चपटा आकार द्यायचा आहे। पुरीच्या शेपमध्ये, छोट्या पुरीच्या शेपमध्ये हे मी तयार करून घेते। तर आता सगळंच मी अशाच पद्धतीने मिश्रण जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीने गरज वाटल्यास हलकंसं हाताला तूप किंवा तेल लावून तुम्ही तयार करून घेऊ शकता। तर इथे तेल घेतलेलं आहे, तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। थोडंसं तेल मी गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये या पुऱ्या घालायच्या आहेत। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। लो गॅसवर आपल्याला चांगलं असं हे तळून घ्यायचं आहे। जास्त मोठ्या गॅसवर या पुऱ्या जर आपण तळल्या तर मग त्या वरून करपल्या जातील आणि आतून कच्च्या राहतील। त्यामुळे लो गॅसवर छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर थोडंसं गरम झालं की याच्या कड्या ह्या सुटल्या जातात। हे पहा, अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला आलटून पालटून दोन्ही साईडने छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता याचा कलर बऱ्यापैकी चेंज झालेला आहे। आणखीन 1-2 मिनटं आपण चांगलं असं हे तळून घेऊयात। जितकं जमेल तितकं लो गॅसवर तळण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आतून चांगल्या अशा पुऱ्या शिजल्या जातील आणि कुठेही रवा आपल्याला कचकच असा लागला जात नाही। तर बऱ्यापैकी आपलं हे तळून झालेलं आहे। छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता हे साईडला आपण काढून घेऊयात। आता बाकीच्या या ज्या पुऱ्या आहेत त्या अशाच पद्धतीने आपण तळून घेऊयात। तर आता इथे सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत। हे पहा, तर या पुऱ्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत। तर हे जे पुऱ्या आहेत त्या हलक्याशा गरम आहेत, त्यामुळे मी ह्या आत्ताच मोडून घेते, म्हणजे लवकरात लवकर या आपल्या थंड होतील। तर आता हे अशा पद्धतीने त्याचे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त आतून सुद्धा ह्या आपल्या पुऱ्या शिजल्या गेलेल्या आहेत। सगळ्या पुऱ्यांचे इथे मी तुकडे तयार करून घेतलेले आहेत। आता हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर एका मिक्सिंग जारमध्ये हे सगळे तुकडे काढून घ्यायचे आहेत। तर याआधी मी इथे पिठी साखर तयार करून घेतलेली आहे। साखर मिक्सिंग जारला फिरवून घेतलेली आहे। तर आता पुरीचे जे आपण तुकडे करून घेतलेले आहेत त्याचा थोडा भाग मी मिक्सिंग जारमध्ये घालून अशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे।
हे पहा, तर एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर येथे मी अर्धी वाटी पिठी साखर घालते। आता अर्धी वाटीतील थोडीशी पिठी साखर यामध्ये घालून हे मिश्रण मी वाटून घेते, कारण आपण 2 भागामध्ये हे करणार आहोत। एकूण अर्धी वाटी इथे मी पिठी साखर वापरलेली आहे। तर आता संपूर्ण मिश्रण येथे मी मिक्सिंग जारला वाटून घेतलेलं आहे। यानं काय होतं, मिक्सिंग जारमध्ये वाटल्यामुळे छान असं बाइंडिंग होतं आणि सगळं चांगलं एकजीव होतं। तर यामध्ये आता आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे। तर 1 चमचा, त्यानंतर अर्धा चमचा तूप येथे मी घातलेला आहे आणि 2 चमचे तूपच याला पुरे होतं। अलगदपणे आपले हे लाडू वळले जातात, जास्त तूप घालण्याची गरज लागत नाही। हे पहा, अगदी अलगदपणे आपले लाडू वळले जातात। मिक्सिंग जारमध्ये पिठी साखरच्या ऐवजी तुम्ही साखर वापरलीत तर त्याचे थोडे दाणे तसेच राहण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो तुम्ही पिठी साखरच वापरा। साखर वापरल्यामुळे काय होतं, व्यवस्थित वाटलं जात नाही आणि त्याचे दाणे तसेच शिल्लक राहतात। तर हे पहा, बघता बघता आपला हा लाडू वळून झालेला आहे। दुसरा लाडूसुद्धा मी अशाच पद्धतीने वळून घेते। अगदी पटापट आपले लाडू वळले जातात आणि बिना पाकाचे हे लाडू अतिशय सोपे आहे करायला, पण चवीला सुद्धा अप्रतिम लागतात। तर हे पहा, दुसरा लाडूसुद्धा बघता बघता आपला वळून झालेला आहे। तर हे पहा, किती सुंदर आपला लाडू दिसतोय। तर अशा पद्धतीने सगळे लाडू मी पटापट वळून घेते आणि अगदी झटपट आपले लाडू हे वळून तयार होतात। तर इथे आपले बिना पाकाचे अगदी झटपट होणारे अप्रतिम चवीचे असे हे रवा लाडू तयार झालेले आहेत। खूप सोपी पद्धत आहे, एकदा नक्की ट्राय करून पहा। बऱ्याच वेळेला पाक करताना हा चुकला जातो आणि बिना पाकाचे रवा लाडू जर आपण करायला गेलो तर ते खाताना कचकच लागतात। त्यामुळे अशा ह्या वेगळ्या पद्धतीने हे रवा लाडू एकदा नक्की ट्राय करून पहा। मस्त मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार होतात। 8 ते 10 दिवस हे लाडू आरामात टिकतात। हे पहा, किती सुंदर आपला लाडू तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।